आपण बनवणार आहोत टेस्टी आणि झटपट चवळीची मसालेदार भाजी। माझ्या पद्धतीने बनवाल तर बोट चाटतच राहाल। त्याकरता आपल्याला इथे लागणार आहे चवळी। तर चवळीला मी कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं। आता ही चवळी आपल्याला ह्या कुकरमध्ये टाकायची आहे। जर अचानक बेस झाला तर नाही भिजवली तरी चालेल, फक्त कुकरच्या जास्त शिट्या काढून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये चवळीच्या वरपर्यंत पाणी येईल एवढं पाणी घालायचं आहे। ह्याच्यात काही खडे मसाले घालायचे आहेत, लवंग, दालचिनी, तेजपान, थोडीशी हळद। हळदीने चवळीला कलर खूप छान येतो। आता याच्या मध्यम आचेवरती 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि वाफही निघालेली आहे। अशी चवळी आपल्याला शिजून घ्यायची आहे। जास्त गाळ करायचं नाही, कारण भाजीमध्ये सुद्धा ही शिजणार आहे। आता ह्याच्यामधले खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहे, कारण की ह्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरलेला आहे। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। याच्यामध्ये जिरं घालायचं, थोडीशी हिंग आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा इथे नरम आणि कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालायचे आहेत। हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाले खाली लागू नये आणि व्यवस्थित शिजावे याकरता आपल्याला याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले चांगले शिजून घ्यायचे आहेत। इथे मसाले बघा तेल सोडायला लागलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे। इथे तुम्ही टमाटे बारीक कापूनही घेऊ शकतात किंवा किसूनही घेऊ शकतात। हे टमाटे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगले तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। तेल सुटलं की समजायचं इथे टमाटे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। टमाटे जर व्यवस्थित शिजले तर ग्रेव्हीला त्याचा वासही येत नाही। इथे टमाटे सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये शिजलेली चवळी घालायची आहे, ती पण पाण्यासकट। चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे चवळी डायरेक्ट मसाल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतात। आता याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवरती आपण हे शिजवून घेऊया। मस्त इथे भाजीला बघा कलर आलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला भाजी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करा। आता आपण 1 मिनिटासाठी हिला झाकण न लावता वाफून घेऊया। इथे भाजीला तेलही छान सुटलेलं आहे आणि इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर आता आपण हिला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। ही होती आपली सिंपल आणि डिलिशियस रेसिपी, चवळीची मसालेदार भाजी। ही तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खायला एकदम टेस्टी लागते।